आताच्या घडीला भाग्यश्री प्रधान यांच्यापर्यंत पोहोचायचंय, कारण भाग्यश्री प्रधान यांच्या सोबत मनीषा कायंदे जोडल्या गेलेल्या आहेत असं दिसतंय। भाग्यश्री, आपण थेटच विचारायला सुरुवात करूयात। आताच्या घडीला ज्या पद्धतीनं खासदारांच्या मधून काही गळती लागलेली आहे, भविष्यात आमदारांची गळती होऊ शकते का हे तर विचाराच, पण त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी आपण जो विषय काढला होता की 7वा खासदार कोण असेल जो ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत येऊ शकतो। ओव्हर टू यू भाग्यश्री प्रधान। नक्कीच मॅडम, आपण बघतोय की खासदार तर आलेले आहेत, आमदार कधी येणार असं वाटतं? बघा, मी काही कोणी भविष्य करता किंवा भाष्य याच्यावर करणं योग्य नाही आहे। मुळात म्हणजे विषय एकच आहे की एकनाथ शिंदे हा एक आश्वासक चेहरा महाराष्ट्रातला आहे। सगळ्यांना त्यांचं नेतृत्व मान्य आहे। ते सर्वांशी, विरोधी पक्षातले लोक असतील किंवा सत्ताधारी, सगळ्यांशी त्यांचा व्यवहार हा अतिशय चांगला आहे आणि त्यामुळे लोकांना ते आपलेसे वाटतात, सामान्य जनतेला आपलेसे वाटतात। डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही त्यांची जी उपाधी आहे, लाडक्या बहिणींचा भाऊ ही त्यांची जी उपाधी आहे ती कोणीच काढून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे विविध पक्षातील लोकांना ते आपलेसे वाटतात आणि म्हणून आमच्याकडे इनकमिंग सुरू आहे। नक्कीच, पण 7वा खासदार मॅडम कोण असणार आहे? कारण 6 खासदारांची नावं तर समोर आले आहेत, जे काही क्षणात इथे प्रवेश देखील करणार आहेत। तयारी जय्यत झालेली आहे, आनंद उत्साह दिसतोय चेहऱ्यावर। बघा, त्या 7व्याबद्दल मला काहीच कल्पना नाही आहे। आता ते तुमच्याचकडे कदाचित नाव गुपित असेल, माझ्याकडे तर ते नाही आहे। बघूया, 6 जण तर आहेतच निश्चित। पण मॅडम, काल आपण जर बघितलं तर ओमराजे निंबाळकर असं म्हणाले की निधी वाटपावरनं देखील सातत्याने त्यांना त्रास होत होता आणि या व्यतिरिक्त ते असंही म्हणाले की 2 दिवसापूर्वी मी चांगला माणूस होतो आणि अचानक मी ज्या दिवशी प्रवेश करणार हे स्पष्ट देखील झालेलं नव्हतं, त्याच्यातच त्यांनी माझी बदनामी केली असं देखील त्यांनी एक आरोप केलेला पाहायला मिळाला। उबाटाकडून आणि खास करून संजय राऊत जी शिव्यांची लाखोळी लोकांना वाहतात, सतत शिव्या देणं, गलिच्छ शिव्या देणं आई बहिणीवरून, आणि कोण सहन करेल हो? आणि उद्धव ठाकरे त्यांना काहीच बोलत नाहीत, सुसंस्कृत रश्मी ठाकरे देखील त्यांना काहीच बोलत नाही आणि त्यामुळे जे पक्षातून केवळ कुणकुण लागली की जाणार आहेत ते अगोदरच गेट आउट म्हणून टाकतात, अगोदरच त्यांना शिवीगाळ चालू करतात। आता ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्या 4 लाख मतदारांनी निवडून दिलं असेल, 3-4 लाख, तर निश्चितच त्यांच्या भल्यासाठी ते उभे राहिले आहेत आणि जर का मतदारसंघामध्ये काही अडचणी येत असतील आणि त्यामुळे त्यांना वाटत असेल की शिंदेसाहेब हेच एक आश्वासक नेतृत्व आहे, तर त्यात त्यांचं काय चुकलं? बैठक सध्या सुरू आहे शिवालयामध्ये, आमदार काही नाही आहेत, 4 आमदार त्याच्यात नाही आहेत असं म्हणतात। त्यांनी वेगवेगळी कारणं देखील दिली आहेत, वातावरण कुठेतरी सुटकी देखील आहे असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। कसं काय, नेमकं काय कारण असेल याचं? मुळात म्हणजे काय की आत्मपरीक्षण करायचंच नाही, आत्मपरीक्षण करायचं नाही, केवळ जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करायची। त्यामुळे लोकांना आता वाटतं की अरे इकडे थांबून काय उपयोग आहे। म्हणजे मुरजी पटेलांनी मगाशी वाघाची प्रतिमा विधिमंडळात आणली, ते कदाचित संकेत आहेत की पुढच्या 2 महिन्यात आमदार देखील तुमच्यापर्यंत पोहोचतील? बघा मॅडम, ह्याच्याबद्दल मला आता काहीच कल्पना नाही आहे, परंतु एवढं आहे की अनेक माजी आमदार सुद्धा आमच्याकडे येत आहेत, तर कदाचित आजी आमदार सुद्धा येऊ शकतात। अगदी भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद या चर्चेसाठी। तुम्ही जोडलेल्या राहा।